आता बातमी मुंबईतनं आहे। लालबागच्या राजाचं मंडळ आणि वाद हे आता जणू समीकरण बनलेलं आहे। कारण कधी ना कधी इथे वाद होतच असतात। सर्वसामान्य भाविक आणि तिथले मंडळाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये कधी वाद होतात, तर कधी पोलीस आणि या मंडळाचे कार्यकर्ते भिडतात, असं चित्र पाहायला मिळतं। आता मात्र एक नवा वाद उफाळून आलेला आहे। हा वाद आहे गेल्या काही वर्षांमध्ये या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि एकंदरीतच यासाठी काम करणाऱ्या लोकांनी या भक्तांचं 2 गटांमध्ये विभाजन केलेलं आहे। त्यामुळे परिणाम काय होतोय, तर एक बाप्पाचा पाय हा दर्शनासाठी सर्वसामान्यांसाठी आणि दुसरा पाय हा व्हीआयपी लोकांसाठी, असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय। अर्थातच यानंतर आता एक मोठा वाद उफाळून आलेला आहे आणि हे संपूर्ण प्रकरण आता पोहोचलेलं आहे थेट मानव अधिकार आयोगाच्या रडारवर। नेमकं आतापर्यंत काय काय घडलंय पाहूयात। हा दरबार आहे लालबागच्या राजाचा। इथे येणाऱ्या सगळ्या भक्तांच्या मनातला भाव एकच आहे, पण इथल्या व्यवस्थेनं भक्तांमध्ये भेद निर्माण केलाय। आता याच व्हिडिओत पाहिलं ना, जिथे एक सेलिब्रिटी जितक्या वेळात बाप्पाचं दर्शन घेतो तेवढ्याच वेळात त्याच्या बाजूनं साधारण 40 सामान्य भाविक दर्शन घेऊन बाहेर ढकलले जातात। आता लालबागच्या राजाचं असं राजेशाही थाटात दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेलिब्रिटी, राजकीय नेता किंवा उद्योगपती व्हावं लागेल। जर यापैकी तुम्हाला काहीच जमत नसेल तर किमान लालबागच्या मंडळात तगडा वशिला लावावा लागेल। आणि तुम्हाला यातलं काहीच जमलं नसेल तर मात्र तासनतास रांगेत उभं राहून बाप्पाच्या पायाशी पोहोचल्यानंतर धक्काबुक्की सहन करून मनोभावे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही एक सामान्य भाविक असणं पुरेसं आहे। विचारलं की नॉर्मल लोकांची लाईन कुठून आहे, तर त्यांनी बोलले तुम्ही इथे रहिवासी आहात का? आय वॉज लाईक नो। मग ते बोलले की तुम्ही पुढून जा। पुढे आलो, परत अगेन सेम क्वेश्चन। देवर लाईक तुम्ही इथले रहिवासी आहात का? बोललो नो, पुढून जावा। इट्स बीन 3 आवर्स कंटिन्युअसली चालतोय इथे। म्हणजे लहान माणसांना काही सुविधा नाही आहे त्याचं, म्हणजे एवढं फिरून यायला लागतंय, त्याच्यात लहान पोरं आहेत, ऊन आहे, मग जरा ते लवकर म्हणजे एवढी लाईन गरजेला फिरून ते पुढे करायला पाहिजे होतं जरा असं। आणि जे पुढे जे पट्ट्या घातलेत ना ते गळ्यात, ते लोक वळखून आतमध्ये पाठवतात। ते त्याचे नातेवाईक आहे काय आहे ते आम्हा लोकांना काय पाठवत नाही। मतलब तुम्ही कोण आहे, चला चला निकालून असं। बहुत बुरी है, ये होनी ही नहीं चाहिए। सबको एक जैसा ही दर्शन करना चाहिए, मिलना चाहिए। बापा तो एक ही है, इसलिए सबको एक ही दर्शन मिलना चाहिए। बहुत दिक्कत होती है। हम भी पूरा घूम के आए, यहाँ के कोई अच्छा जवाब देता भी नहीं है कि कहाँ पे लाइन है, कहाँ पे जाना है, कहाँ पे मुखा दर्शन करना है, कहाँ पे चरण स्पर्श करना है। बहुत अच्छी नहीं व्यवस्था। जो मंडल के उनके साथ भी इंक्वायरी किया, लेकिन वो यूँ बोल रहे यहाँ से जाओ, यहाँ से जाओ, यहाँ से जाओ, लेकिन वहाँ पे फिर जाते हैं तो वहाँ पे रोक देते। छोटे छोटे बच्चे अभी लेके निकले तो फिर कहाँ से जाए ऐसे गर्मी में? हम अहमदाबाद से आए हैं। चुकीचंच आहे जे पण आहे ते, कारण की आम्हाला पण चरण दर्शन होतच नाही, कधी पण मुख दर्शन करून जावं लागतं। कारण की लाईन एवढी आहे तिकडे की 1 वाजेल रात्रीचे बोलतात। मग आम्ही आता चाललोय मुख दर्शन करायला। जे सगळ्यांसाठी रूल केले ते योग्य नाही आहेत। हे असेच जे मुख दर्शनासाठी लाईन लावतात, लांबून लोक, आम्ही अंधेरीवरून आले, ही दिव्यावरून आलेली। लालबागचा राजा मंडळाचं हेच व्हीआयपी कल्चर आता वादात आलंय। लालबागचा राजा मंडळ मानवाधिकार आयोगाच्या रडारवर आलं असून आयोगानं लालबाग राजा मंडळाच्या सचिवांसह राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुंबई पोलीस आयुक्तांसह मुंबई महापालिका आयुक्त यांनाही नोटीस बजावली आहे। या तक्रारीची शहानिशा करून 6 आठवड्यात आपलं उत्तर सादर करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगानं या सर्व प्रतिवादींना दिलेत। ॲडव्होकेट आशिष रॉय आणि पंकज मिश्रा यांनी या दर्शन व्यवस्थेबाबत आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव असूनही दर्शन व्यवस्थेत व्हीआयपी
आणि सामान्य भक्तांमध्ये भेदभाव केला जातो। या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं, तर काही भक्तांना मात्र विशेष सवलत मिळते। सामान्य नागरिक अनेक तास रांगेत उभे राहून दर्शन घेण्याची वाट पाहतात, तर VIP व्यक्तींसाठी स्वतंत्र रांग असल्यानं त्यांना काही मिनिटातच दर्शन मिळतं। ही व्यवस्था मानवाधिकारांचं उल्लंघन असून त्यात समानतेच्या तत्वाचा अभाव दिसून येतो। त्यामुळे हे भाविकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं या तक्रारीत म्हणण्यात आलंय। त्यांच्या सोबत जे ॲक्टिव्हिटी झाली आहे त्यांच्यासाठी सिक्युरिटी जे अरेंजमेंट्स आहेत ते बरोबर नाही। ते जे अरेंजमेंट्स आहेत ते फक्त VIP म्हणून ते लोक तिथे जे लोक येतात त्यांच्यासोबत भरपूर 10-15 लोक ते एंट्री मारतात आणि त्याच्यामुळे ते स्टॅम्पिंगचे जे सिच्युएशन आहे, भगदडीची सिच्युएशन तेही होतात आणि त्याचा इम्पॅक्ट कोणावरती होतात? ते सामान्य लोक जे 24-24, 48 तास तिथे दर्शनसाठी ते लाईनमध्ये उभे राहतात त्यांच्यावरती पडतात। ते बसलेले लोक आहेत, कार्यकर्ता आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये ID कार्ड आहेत, ते भरपूर लोकांना एंट्री देतात आणि ते बॅरिकेड तोडून देतात। ही गोष्टी जी आहे ते स्टॅम्पिंग सिच्युएशन आणि लॉ अँड ऑर्डरची अगेन्स्टमध्ये आहेत। ह्याच गोष्टीमध्ये आम्ही पुढील 2 वर्षापासून जे आपले मुंबई CP आहेत त्यांच्यासोबत लिखितमध्ये रिटन शिकायत केली होती आणि भरपूर गोष्टी त्यामध्ये आपण मेन्शन केले होते। त्या गोष्टींमध्ये त्या शिकायतमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, आमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा कम्युनिकेशन केलं गेलं नाही। मानवाधिकार आयोगानं या तक्रारीची गंभीर दखल घेत मंडळाला नोटीस बजावली आहे आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे। VIP संस्कृतीमुळे होणारा हा भेदभाव अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे, पण पहिल्यांदाच या प्रकरणात व्यवस्थेला जबाबदार धरून उत्तर देण्याची वेळ आली आहे। त्यामुळे राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भविष्यात मनोभावे आणि धक्का न खाता दर्शन घेता येईल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।